तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक। संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर। सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार, तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर। संपर्क 81 67 67 62 67। संगमनेरचा सहकार महर्षी क्रिकेट चषकाचा मानकरी NBCC पुणे संघ ठरलाय। 19 रणजी आणि IPL खेळाडूंच्या सहभागात 10,000 प्रेक्षकांची या अंतिम सामन्याला उपस्थिती होती। अंतिम सामन्यात मुंबई संघानं 200 धावांचं आव्हान NBCC पुणे संघाला दिलं होतं, तर NBCC पुणे संघानं जोरदार फटकेबाजी करत मानाचा सहकार महर्षी चषक 2026 हा पटकावलाय। जय हिंद लोक चळवळ आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमानं 26वी सहकार महर्षी T20 क्रिकेट स्पर्धा यंदा पार पडली आहे। या अंतिम सामन्याप्रसंगी राज्याचे माजी महसूल आणि शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्षा डॉक्टर मैथिलीताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, KK थोरात, राम हरी कातोरे, कैलास सोमाणी यांसह सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते। अंतिम सामन्यात मुंबई संघानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकामध्ये 200 धावा केल्या। यामध्ये सागर मिश्रा यानं 66 धावांची जबरदस्त खेळी केली, तर प्रत्युत्तरात पुण्याच्या NBCC संघानं धीरज फटांगरेच्या 88 धावांच्या जोरावर, कर्णधार अजीज काझी याच्या नाबाद 67 धावांच्या जोरावर 200 धावांचा टप्पा सहज पार केला। विजयासाठी 14 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज असताना प्रीतम पाटील यानं सलग 3 षटकार मारून हा सामना खेचून आणला। या सामन्यात मॅन ऑफ द मॅच म्हणून धीरज फटांगरे याला गौरवलं गेलंय, तर मॅन ऑफ द सिरीज म्हणून मुंबईच्या अमित यादवला सन्मानित केलं गेलं। विजेत्या संघाला पहिलं बक्षीस 3 लाख रुपये आणि उपविजेत्या संघाला द्वितीय बक्षीस 2 लाख रुपये तसेच सन्मानचिन्ह देऊन लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सन्मानित केलं गेलं। मी मुंबईचा आहे। ज्या प्रकारे ही नगराध्यक्षाची इलेक्शन तुम्ही जे लढलात आणि तुम्ही ती जिंकलात सुद्धा, आणि मला असं वाटतं, आणि मी दरवेळी सांगत असतो की आम्ही 15 तारखेच्या इलेक्शनला आम्ही नव्हतो, आम्ही इथे होतो, मॅच खेळत असतो, म्हणजे आमचं मत पाया गेलं। पण आम्हाला असं वाटतं की तिकडचं राजकारण वेगळं आहे आणि इकडचं राजकारण वेगळं आहे। हे राजकारण नाहीच आहे, मुळात हे समाजकारण आहे। आज जी सगळी लोक आलेले आहेत ती त्यांच्या प्रेमापोटी आले, आणि म्हणून मला असं आवर्जून म्हणावंसं वाटतं की एक आपण असं बोलतो ना की शिवाजी महाराज एकच होते, तसे दादा सुद्धा एकच आहे। आणि असा एक लीडर मला असं वाटतं मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही तयार करावं। तुम्ही जसे इकडे वर्कशॉप घेत असाल तसं तुम्ही वर्कशॉप घ्या आणि अशी तयार करा की राजकारणाच्या पलीकडे सुद्धा काहीतरी असतं। म्हणून मला असं वाटतं की सर, आय एम अ बिग फॅन दादा, मी बिग फॅन। मी दरवर्षी माझी टीम घेऊन येणार, हरणं जिंकणं हे आमच्यासाठी महत्वाचं नसतं। आम्ही इथे आल्यावर तुमचे पोहे खातो, तुमची भाकरी खातो, हे आम्हाला मुंबईत मिळत नसतं। जे 26वा वर्ष हा आयोजित केलेला क्रिकेटचा स्पर्धा आहे ती त्याला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे। महाराष्ट्रभर टीम झालेले आहेत आणि खूप छान पद्धतीने मॅचेस इथं झालेले आहेत। आज शेवटचा दिवस आहे, 17वा दिवस आहे आणि त्या निमित्ताने डॉक्टर सुधीर तांबेंचा पण वाढदिवस असतो। दरवर्षी डॉक्टर सुधीर तांबेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही फायनल मॅच असते, शेवटचा दिवस असतो ह्या पूर्ण चषकाचा। 26व्या सहकार महर्षी चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं। 1998 साली या सहकार महर्षी चषकाची सुरुवात संगमनेरमध्ये डॉक्टर सुधीर तांबे यांनी त्या ठिकाणी केली आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात हे पहिल्या दिवसापासून या सहकार महर्षी चषकाला स्वतःहून यायचे आणि त्याच्यामध्ये सहभागी व्हायचे, प्रोत्साहन आमच्या सगळ्या लोकांना द्यायचे। कोविडच्या काळामध्ये 2 वर्ष आपल्याला खंड पडला, परंतु ही स्पर्धा पुन्हा एकदा चालू झाली आणि आता राज्यामधली एक नावाजलेली संस्था स्पर्धा म्हणून तिचा उल्लेख केला जातो। इसका उल्लेख केला जातो की 1 जानेवारी ते 17 जानेवारी या दिवसांमध्ये राज्यामध्ये कुठेही मोठ्या स्पर्धा घेतल्या जात नाही।
बाकीचे लोक कोणी मोठ्या स्पर्धा घेत नाही, कारण सहकार मर्चंट चषकमध्ये खेळाडूंना खेळायला यायचं असतं. त्याच्यामुळे दुसऱ्या स्पर्धामध्ये आपल्या तारखा देखील आपल्या तारखेनुसार 1 जानेवारी ते 17 जानेवारीनुसार ऍडजस्ट करतात. आणि म्हणून इतकी मोठी चांगली स्पर्धा ही आज या सगळ्या आपल्या प्रेक्षकांच्या सानिध्यामध्ये इथे पार पडलेली आहे. 26वे वर्ष आहे. मोठ्या प्रमाणावर याही स्पर्धेमध्ये राज्यभरातून खेळाडू आले होते. अनेक IPLचे खेळाडू, रणजीचे खेळाडू याच्यामध्ये सहभागी होतात. संगमनेर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून क्रिकेट असोसिएशनचे सगळे पदाधिकारी, मी एकाचा कोणाचा नामोल्लेख करणार नाही, सगळेजण याच्यामध्ये सहभागी होतात आणि चांगल्या पद्धतीने काम करतात. मी मागे पण आपल्याला सांगितलं होतं की संगमनेरचं हे जे स्टेडियम आहे हे नगर जिल्ह्यामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये तालुका पातळीवर नाही असं मोठं या ठिकाणी आपलं आहे. ज्यावेळेस या स्टेडियमचं काम चालू होतं त्यावेळेस ही जागा अतिशय छोटी होती. याला आपण कचेरीचं मैदान म्हणायचो. या कचेरीच्या मैदानावर स्टेडियम करावं असं सहकार मंत्री भाऊसाहेब थोरातांचं एक स्वप्न होतं. आणि त्यावेळेस ही नगरपालिकेला जागा वर्ग करण्यात आली. ही जागा कमी पडत होती म्हणून संगमनेर शेतकरी संघाची इथे शेजारी असलेली 1 एकर जागा त्याच्यासाठी विना मोबदला देण्यात आली. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण या स्टेडियमला सहकार मंत्री भाऊसाहेब थोरातांचं नाव दिलेलं आहे. तर त्यांच्या स्वप्नातून हे स्टेडियम या ठिकाणी साकार झाले आहे. हे 55 यार्डचं स्टेडियम आहे. जर आपल्याला तिथं आंतरराष्ट्रीय क्रिकेट जर घ्यायचं असेल, नॅशनल लेवलचा क्रिकेट जर घ्यायचं असेल तर ते किमान 70 यार्डचं स्टेडियम असलं पाहिजे. या स्टेडियमची आता आपल्याला थोडीशी साईज वाढवणं आता गरजेचं आहे. आणि ते साईज वाढवण्यासाठी देखील एक प्लॅन आपल्या डोक्यामध्ये इथं आलेला आहे. ही शेजारी जे पोलीस हाऊसिंगचं आता काम होणार आहे, जवळजवळ 55 कोटी रुपयाचं टेंडर त्याचं निघालं. इथं पोलीस हाऊसिंगचं मोठं काम सुरू होणार आहे. तर त्या माध्यमातून थोडंफार आपल्याला जर सरकता आलं तर तो एक प्रयत्न आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर इकडे सिद्धार्थ विद्यालय आहे, त्यांच्याशी देखील चर्चा करून आपल्याला जर काही अजून थोडंसं सरकता आलं तर तोही प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि जेणेकरून हे स्टेडियम थोडंसं मोठं जर अजून आपल्याला 10-15 यार्ड जर करता आलं तर निश्चित या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीचे सामने अजून मोठ्या ताकदीचे होऊ शकतात असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने संगमनेरच्या या सहकार मर्चंट चषकचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तम नियोजन. हे जसं आहे तसंच अजून एक सगळ्यात चांगलं जर कोणतं वैशिष्ट्य असेल तर ते म्हणजे इथले प्रेक्षक हे इतके जबरदस्त आहेत की असे प्रेक्षक ह्या खेळाडूंना पूर्ण महाराष्ट्र भेटत नाही. हा सहकार मर्चंट चषक 26वे वर्ष आहे. एखादी योजना आपण सातत्यानं 26 वर्ष चालणं सोपं नसतं, परंतु ते यशस्वी झालेलं आहे. आणि म्हणून एक आनंदाचा हा सोहळा इथे संपन्न होतो आहे. माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे यांचा वाढदिवस आहे. त्यांनीच हे सहकार मर्चंट चषक सुरू केला होता. आमदार सत्यजित यांनी तो आणखी दमदार रीतीने पुढे नेला. तुम्ही सगळे खेळाडू देशातून येथे येतात, तुमचं स्वागतच केलं पाहिजे. आनंदाने खेळतात. तुमचं स्वागत आहे, तुमचं अभिनंदन आहे. जे विजयी झाले त्यांचंही अभिनंदन आहे. परंतु त्याबरोबर मला अभिनंदन केलं पाहिजे खरं म्हणजे ज्यांनी हे लॉन मेंटेन केलं त्यांचं उलट मी सुरू करतो. सगळ्यात अवघड गोष्ट त्यांनी केली लॉन, बरोबर आहे. हे लॉन मेंटेन करणं सोपी गोष्ट नसते. नगरपालिकेचा सहभाग त्यामध्ये आहे. ते दुर्गाताईंनी त्यामध्ये खूप लक्ष घातलं होतं. आणि त्यानंतर आता पुन्हा आपण मैत्रिणीताईंच्या नेतृत्वाखाली पुढच्या वर्षी आणखी चांगलं असेल. त्याचबरोबर अभिनंदन करतो की जे आमचे अनेक लोक आहेत की जे प्रेक्षक म्हणून येतात, खूप चेअरअप करतात, आनंद घेतात. त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. जे मदतीला खूप कार्यकर्ते मंडळी, सगळ्यांचं नाव घेणं अवघड आहे. तुमचं संस्थेला कौतुक केलं पाहिजे. तुमच्या एक दोघांचं नाही, सगळे एवढे असतील ते. हा असा खेळ आहे की जो सगळ्यांना एक करतो, देशाला एक करतो. देशाला सुद्धा एक करण्याची ताकद कशात असेल सगळं विसरून जात धर्म पंथ भाषा काही नाही, एक होतं सगळे तो म्हणजे क्रिकेट. हे वैशिष्ट्य क्रिकेटचं आहे.
अत्यंत चांगल्या पद्धतीने ते चाललेला आहे. तो आपल्याला पुढे चांगल्या पद्धतीने चालवायचा आहे. व्यवस्था हे सगळं खूप चांगल्या पद्धतीने केली जाते. पाहुणे मंडळी सुद्धा सगळं पाहण्याकरता आली. काही एकत्र आले त्या पाहुण्याचं कौतुक केलं पाहिजे. इतरही आले आजचा समारोप पाहायला. तुम्ही सगळेजणांनी भाग त्यामध्ये गेलाय. खूप आनंदाचा हा सोहळा आहे. आनंदाचा प्रसंग आहे आणि यामध्ये आपण सहभागी होतोय. पुन्हा विजयी खेळाडू खेळणाऱ्यांचं मदत करणाऱ्यांचं सगळ्यांचं खूप अभिनंदन या निमित्तानं मी इथे करतो. आणि सगळे आमदार संजय तांबे, मैत्रीताई आणि सगळे मंडळी पुढच्या काळात दमदार पद्धतीनं या शहराची काळजी घेतली, आपल्या या खेळाच्या मैदानाची काळजी घेतली आणि खूप आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये जे आनंद आहे आज आपल्या सगळ्यांकडे कुठेतरी आपला आनंद वाटतो, आपल्याला तो दुर्मिळ करतील अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो. यावेळी विविध प्रयोजकांसह या स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेणारे ॲडव्होकेट सुहास आहेर, संदीप लोहे, अंबादास आडेप, आसिफ तांबोळी, गिरीश गोरे, निखिल पापडेजा, मनीष माळवे, सागर कानकाटे, रमेश नेहे, खलील पिरजादे, प्रवीण शिंदे, अभिनव नवले, सुमित काळंगे, सौरभ उमरजी, एकनाथ श्रीपत, शेखर सोसे, रितेश शेवाळे, सचिन भालेकर, नामदेव मुटकुळे, जतीन जांभळे, विनोद कतारी, राजेंद्र चौधरी, मेजर रवी शिंदे, सौरभ पानसरे, स्वप्नील खोजे, सुमित पानसरे, हर्षवर्धन सातपुते, आदित्य बर्गे, कुणाल आडेप, समर्थ आडेप, किरण घोटेकर, संजय गांधी नगरमधील सर्व युवक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर, सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध. खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.